परमामृते आनंदाचा
परमामृते रसना ओलावली, परमामृते रसना ओलावली, मनाचे राहिले वृत्ती पायी, सकळही तेथे ओळली मंगळे, वृष्टी केली जळे आनंदाच्या, सकळ इंद्रिये झाली ब्रह्मरूप, सकळ इंद्रिये झाली ब्रह्मरूप, ओतले स्वरूप माझे तया, सकळही तेथे ओळली मंगळे, वृष्टी केली जळे आनंदाच्या, तुका म्हणे जेथे वसे भक्तराव, तुका म्हणे जेथे वसे भक्तराव, तेथे नांदे देव संदेह नाही, सकळही तेथे ओळली मंगळे, वृष्टी केली जळे आनंदाच्या, पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम, दुसरे चरण संतांचे, दुसरे चरण त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, प्रथमनमान दुसरे चरणा संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम, कलांकांक तेजोदिका मोदी वक्त्रम, खलानिशवादापणोदार्ह दक्षम, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं, नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराजः, वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुन्तं, सोणोपंत तथा गुणजनतया मामासी बोलती, नामे शंकर शंकरा शुभकरा निसंग जो संगती, पुण्यश्लोकीचा पुणे नगरीचा मोती खरा शोभतो, ऐशा संतवरा शुभकरा दांडेकरा वंदितो, तुम्ही संत माझिया कडा, दिठेचा कराल बहुडा,
तरी तुम्हा माने वडा होईन मी हे सारस्वताचे गोड तुम्ही चलाविले जी झाड तरी अवधाने अमृते वाढ शिंपोणी की जे विठ्ठला परमामृते रसना ओलावली मनाची राहिली वृत्ती पायी सकळही तेथे ओळली मंगळी वृष्टी केली जळे आनंदाच्या संत हृदय सम्राट अगाध कृपा वात्सल्य मूर्ती भगवान श्री ज्ञानोबराय महाराष्ट्र वेदाचं निस्सरण लीलया ज्यांच्या श्वासातून झालं ते जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबराय ज्या परंपरेने वारकरी संतांचे विचार तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवले त्या परंपरेचे मुख्य प्रवाहक प्रातस्मरणीय स्वानंद सुखनिवासी सद्गुरु श्री जोग महाराज आदी करून सर्व संतांच्या कृपा आशीर्वादातून प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होत असलेला सामुदायिक अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण हा भव्य दिव्य उत्सव आपण सर्व आंबेशिव ग्रामस्थांच्या वतीने संपन्न होतोय। परिसरातली सगळी भाविक भक्त वारकरी मंडळी गुणीजन मंडळी आणि तुम्ही देवता स्वरूप सगळे श्रोते या ठिकाणी उपस्थित आहात। या उत्सवाच्या दुसऱ्या दिवसाच्या कीर्तन चिंतनामध्ये आपण उपस्थित आहोत। विठाला या कीर्तन सेवेकरता जो अभंग निवडलेला आहे या अभंगातून जगद्गुरु तुकोबराय साधू महापुरुषाची विलक्षण ओळख या अभंगातून करून देत आहेत। साधू महापुरुषांचं चिंतन आपल्याकडून काहीसं घडावं या हेतूने हा अभंग निवडलेला आहे। भूतलावरती तुम्ही आम्हीही जन्म घेतो आणि साधू संत सुद्धा अवताराला येतात पण त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये बरंच अंतर राहतं। हे अंतर अगदी व्यवहारातल्या सामान्य गोष्टींपासून ते साध्यापर्यंत प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांच्यात आणि आपल्यामध्ये अंतर आहे। साधं आहाराचा विचार करायचा झाला भोजनाचा विचार करायचा झाला तर आपण रोज भाजी भाकरीचं जेवण जेवतो पण साधू महापुरुषाचं भोजन मात्र हे नाही। तुकोबराय सांगतायत आमचा आहार कोणता आहे तुका म्हणे आहार झाला हा विठ्ठल आम्हासी। तुकोबराय सांगतायत परमात्मा पंढरीनाथ हाच आमचा आहार आहे म्हणजे आम्ही त्यालाच भूक लागल्यानंतर खातो। आता देवाला खायचं म्हणजे कसं खायचं आपण तर भाजी भाकरी खातो पण साधू महापुरुष भगवंताचा आहार करतात म्हणजे त्याच्या नामाचा आहार करतात त्याच्या रूपाचा आहार करतात त्याच्या लीलेचा आहार करतात त्याच्या ज्ञानाचा करू भजन भोजन
धणी घेऊ नारायण. तुकोबाराय सांगतात पोट भरेपर्यंत आम्ही नारायणाला खाऊ, त्याचं भजन हेच आमचं भोजन आहे. मग आता आपलंही भोजन आहे, पण आपलं भोजन भाजी भाकरीचं आहे, पण संतांचं भोजन म्हणजे भोजन आहे. महाराज आमच्या भोजनाला काहीतरी चव आहे. एकतर ते तिखट असतं, आंबट असतं, खारट असतं, गोड असतं, कशी तरी त्याला चव आहे. पण संत जे भजन करतात त्याला कोणती चव आहे? तुकोबाराय सांगतायत आमच्या भजनाची चव सांगू. संतांचे भोजन अमृताचे पान, करीते कीर्तन सर्व काळ, करीते कीर्तन सर्व काळ. संतांचे भोजन अमृताचे पान, करीते कीर्तन सर्व काळ, करीते कीर्तन सर्व काळ. संतांचे भोजन अमृताचे पान, संतांचे भोजन अमृताचे पान, करीते कीर्तन सर्व काळ. तुकोबाराय सांगतात आम्ही जे भोजन करत आहोत त्याची चव अमृतासारखी आहे. महाराज तुम्ही जे भोजन करत आहात त्याची चव अमृतासारखी आहे, पण नेमकं अमृत कशाला म्हटलं जातं हेच आम्हाला कळत नाही. अलीकडं माणसांनी अमृत शब्द इतका खाली आणून ठेवलाय की सकाळी उठल्याबरोबर झोप घालवण्यासाठी जो चहा पिला जातो लोक चहाला अमृत म्हणतात. हॉटेलवरती आपल्याला नावं वाचायला मिळतात अमृत तुल्य, लोक चहाला अमृत म्हणतायत. अमृत शब्दाचा अर्थ होतो जे पिल्यानंतर मनुष्य अमर होतो त्याला अमृत म्हटलं जातं. आणि चहा पिऊन आजपर्यंत कोणी अमर झालेला नाही. चहा लागायला गोड आहे पण चहाचा परिणाम अमृतासारखा नाही. ज्याला डायबिटीज झालेला आहे त्याला विचारा चहा अमृत आहे की विष आहे, तो सांगेल चहा विष आहे. म्हणजे जे जे गोड पदार्थ आपल्याला गोड लागतात त्याला आपण अमृत म्हणतो, पण त्याचा परिणाम अमृतासारखा नाही. साखर गोड लागते, बासुंदी गोड लागते, गुलाबजामुन गोड लागतात, त्याला आपण अमृताची उपमा देतो, पण हे सगळे पदार्थ म्हणजे खरं अमृत नाही. नेमकं खरं अमृत कशाला म्हटलं जातं त्याचा थोडासा विचार करावा लागेल. भावार्थ रामायणामध्ये नाथ महाराजांनी गरुडाच्या अमृत हरणाचा प्रसंग सांगितला आणि हा प्रसंग सांगत असताना त्या ठिकाणी क्रमाने 5 पद्धतीच्या अमृतांचा विचारही सांगितला की ही 5 प्रकारची अमृत कोण पितं आणि त्याच्यावरती त्याचा परिणाम काय होतो. अमर झाले किंवा अमर होणे हा अमृताचा खरा परिणाम आहे. तिथे नाथ महाराजांनी पहिलं अमृत सांगितलं ज्याला स्वादामृत असं म्हटलं जातं. हे स्वादामृत कोण पितं? स्वादामृत अप्सरा पितात. त्याचा परिणाम त्यांच्यावरती असा होतो की त्या अप्सरा स्वादिष्ट होतात. म्हणजे स्वादामृताचा परिणाम स्वादिष्ट करणं असा आहे, अमर करणे असा नाही. त्यामुळे स्वादामृतालाही खरं अमृत मानता येत नाही. दुसरं अमृत नाथ महाराजांनी सांगितलं ज्याला तृप्ती अमृत असं म्हटलं जातं. हे तृप्ती अमृत देवता पितात, म्हणून देवतांना भूक लागत नाही. शुद्धा त्यासी बाधिना. तृप्ती अमृताने भूक जाते पण मनुष्य अमर होत नाही. त्यामुळे तृप्ती अमृतालाही खरं अमृत मानलं नाही. त्यानंतर तिसरं अमृत सांगितलं ज्याला उन्माद अमृत असं म्हटलं जातं. हे उन्माद अमृत दैत्य पितात, त्यामुळे हे दैत्य नेहमी उन्मत्त राहतात. धर्म काय, अधर्म काय, योग्य काय, अयोग्य काय हे काही त्यांना कळत नाही. म्हणजे उन्माद अमृताचा परिणाम
उन्मत्त करणं असा आहे, आमर करणं असा नाही. हे उन्माद अमृत फक्त दैत्यच पित होते असं नाही, त्यांचे वंशज आता सुद्धा आहेत. हे उन्माद अमृत पिऊन अगदी लिव्हर खराब होतो आणि मरून जातात, पण तरी सुद्धा ते पिणं सोडत नाहीत. हे उन्माद अमृत तुमच्या लक्षात आलं असेल. त्याला अमृत म्हणता येऊ शकत नाही, माणसं मरतात त्याने, त्याला अमृत कुठून म्हणायचं. त्यानंतर चौथं अमृत नाथ महाराजांनी सांगितलं, ज्याला सुप्ती अमृत असं म्हटलं जातं. सुप्ती अमृत म्हणजे सुषुप्ती, आपली झोप. झोपेला सुद्धा शास्त्राने अमृत म्हटलेलं आहे, कारण झोप सुद्धा गोड लागते. झोप गोड लागते म्हणूनच पहाटे माणसं काकड्याला उठत नाहीत. कीर्तनामध्ये सुद्धा कीर्तन लांबल्यानंतर ही झोप इथे कीर्तनात सुरू होते. झोप लागायला गोड आहे, पण झोपेचा परिणाम गोड नाही. गाडी चालवणारा एखाद्या गाडीवानाला जर 2 सेकंदाची झोप लागली तर त्याचा परिणाम काय होणार आहे. पंचदशीकारांनी एका शब्दामध्ये झोपेचा दोष सांगितला, आगामी दुःख बीजम. झोप म्हणजे सगळ्या भविष्यातल्या दुःखाचं बीज आहे. झोपाळू मनुष्य काम करत नाही, साधना करत नाही, प्रयत्न करत नाही, सगळा वर्तमान काळ झोपेमध्ये वाया घालवतो आणि भविष्यामध्ये त्याला दारिद्र्य भोगावं लागतं. म्हणजे झोप लागायला गोड आहे, पण झोपेचा परिणाम गोड नाही. मग आता हे सगळे पदार्थ अमृत म्हणून सांगितले जातात, पण यांना खरं अमृत म्हटलं जात नाही. मग आता अमृत म्हणून ज्याची प्रसिद्धी आहे, देव आणि दानवांनी समुद्र मंथन ज्या अमृतासाठी केलं आणि समुद्रामधून जे अमृत मिळवलं, त्याला तरी खरं अमृत म्हटलं जातं का. संत त्याला सुद्धा खरं अमृत मानायला तयार नाहीत. विठाला समुद्र मंथनातून बाहेर पडलेल्या अमृताची चिकित्सा ज्ञानोबरायांनी केली. ज्ञानोबराय सांगतात, एकाच उदरामधून जे जन्माला येतात त्यांना सहोदर असं म्हटलं जातं. एकाच आईला जर 2 मुलं झाली तर ती नात्याने एकमेकांची भाऊ होतात, ती सहोदर आहेत. तसं ज्या समुद्रामधून अमृत बाहेर पडलं, त्याच समुद्रामधून हलाहल विष सुद्धा बाहेर पडलेलं आहे. मग आता हे विष आणि अमृत नात्याने सहोदर झाले, भाऊ झाले. मग ज्याचा भाऊ विष आहे त्याला अमृत कसं म्हणायचं. जे काळकुटाचे सहोदर मृत्यू भ्याने प्याले अमर, तरी दिहीचे पुरंदर 14 जाती. ज्ञानोबराय सांगतायत, जे काळकुटाचं सहोदर आहे म्हणजे विषाचा जे भाऊ आहे आणि याने आपण अमर हो असं देवतांना वाटलं. मृत्यू भ्याने प्याले अमर, पण या देवता अमर होऊ शकल्या नाहीत. एका ब्रह्मदेवाच्या दिवसामध्ये हे अमृत पिणारे 14 इंद्र मरतात. दिहीचे पुरंदर 14 जाती. ज्ञानोबराय सांगतायत, ऐसा कवन एक शिराब्धीचा रसू, वायाची अमृतपणाचा आभासू. असा कोणीतरी एक समुद्र मंथनातून बाहेर पडलेला रस, त्या रसाला व्यर्थ अमृत म्हटलं जातं, ते सुद्धा खरं अमृत नाही. मग महाराज अगदी साखरेपासून, चहापासून ते समुद्र मंथनातून बाहेर पडलेल्या पदार्थांपर्यंत जर एकही पदार्थ अमृत नाही, तर मग नेमकं खरं अमृत म्हणायचं कशाला. जे अमृत संत पितात त्या अमृताचा शोध आपल्याला घ्यावा लागेल. नेमकं खरं अमृत कशाला म्हटलं जातं याचा विचार आपल्याला उपनिषदांनी सांगितला, संतांनी सांगितला. कठोपनिषद आहे. यमाने नचिकेत्याला ब्रह्मविद्या दिली आणि ब्रह्मविद्या दिल्यानंतर ब्रह्मविद्येचं वर्णन करताना यम असं म्हणतोय की जे तत्व सर्वांना जगवणार आहे, सर्व प्राण्यांची प्राणधारणा करणारं जे तत्व आहे, त्या शुद्ध चैतन्याला, परब्रह्माला अमृत असं म्हटलं जातं. येषु सुप्तेषु जागृती कामं कामं पुरुषो निर्मिमाणः, तदेव शुक्रम तद ब्रह्म तदेवामृतम उच्यते. तदेव शुक्रम तद ब्रह्म तदेव अमृतम उच्यते. परब्रह्माला अमृत असं म्हटलं जातं. म्हणजे अमृत शब्दाचा अर्थ दुसरा तिसरा पदार्थ नाही, तर अमृत म्हणजे साक्षात परब्रह्म, अमृत म्हणजे साक्षात भगवंत, अमृत म्हणजे साक्षात देव. ही जी उपनिषदांची भाषा आहे तीच भाषा संतांची आहे. नामदेवराय सांगतायत, विटेवरती उभा राहिलेला जो परमात्मा पंढरीनाथ आहे तो इतका सुंदर आहे की अगदी अमृत आटवल्यानंतर त्या अमृताला जो आकार प्राप्त व्हावा
तो आकार प्राप्त होणं म्हणजे परमात्मा पंढरीनाथ है। विठ्ठल श्रीरंग प्रसन्न। नामदेवराय सांगतायत परमात्मा पंढरीनाथ म्हणजे घनीभूत अमृत आहे। विठ्ठल श्रीरंग डोळस प्रसन्न नित्य अमृत घन ओळला सदा। परमात्मा पंढरीनाथ म्हणजे अमृताचा अगदी कंद आहे। म्हणून तुम्ही पहा भगवंताच्या संबंधी आपण जे जे सांगतो त्या प्रत्येक गोष्टीला पाठीमागे आपण अमृत शब्द लावतो। भगवंताचं ज्ञान सांगायचं झालं तर त्याला फक्त ज्ञान आपण म्हणत नाही, त्याला आपण ज्ञानामृत म्हणतो। भगवंताची कथा सांगायची झाली तर तिला फक्त कथा म्हणत नाही, तिला आपण कथामृत म्हणतो। भगवंताच्या चरणाचं तीर्थ सांगायचं झालं तर त्याला आपण चरणामृत म्हणतो। भगवंताचे नयन सांगायचे झाले तर त्याला आपण नयनामृत म्हणतो। भगवंताचे अधर ओष्ठ सांगायचे झाले तर त्याला आपण अधरामृत म्हणतो। भगवंताची लीला सांगायची झाली तर तिला आपण लीलामृत म्हणतो। आणि भगवंताचं नाम सांगायचं झालं तर त्याला आपण नामामृत म्हणतो। भगवंताची कथा अमृताची आहे, त्याचं ज्ञान अमृताचं आहे, त्याचे चरण अमृताचे आहेत, त्याचे नयन अमृताचे आहेत, त्याचं नाम अमृताचं आहे। याचं कारण एकच आहे, तो अमृत स्वरूप आहे। म्हणून अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, अमृताहुनी गोड नाम तुझे
नाम तुझे देवा. भगवंता रमामृताची गोडी दिलेली आहे. भगवंताचं नामचिंतन नित्य रसनेने केल्यामुळे त्या नामचिंतनाचा परिणाम रसना इंद्रियावरती होतो. कसा परिणाम होतो? पहिला परिणाम असा होतो की आपल्या तोंडामध्ये जी रसना आहे ती नको ते खाऊन, नको ते पिऊन, नको त्याची नको तितकी निंदा करून विटाळून गेलेली आहे. आपल्या तोंडामधली जीभ विटाळलेली आहे. तिला संसाराचा ताप चढलाय. आणि ज्याला ताप चढलेला असतो त्याला गोड पदार्थ सुद्धा गोड लागत नाही. ताप आलेल्या मनुष्याला आपण जर दूध प्यायला दिलं, ज्वरे विटाळले मुख तरी ते दुधाते म्हणे कडू विख, त्या पद्धतीने भगवंताचं नामचिंतन गोड लागत नाही. पण हे भगवत भक्त भगवंताचं नित्य नामचिंतन करतात. परिणाम असा होतो की त्यांच्या जिभेच्या ठिकाणी असलेला संसाराचा ताप निवृत्त होतो. धन्यमुख झाले निवाली रसना, नाम नारायणा घोष करी. भगवंताच्या नारायण नामाचा घोष करून त्यांची रसना शांत झालेली आहे, म्हणजे शुद्ध झालेली आहे. पहिला परिणाम. त्यानंतर दुसरा परिणाम असा होतो की भगवंताच्या नामाचा जो रंग आहे तो भगवत भक्ताच्या रसनेवरती चढतो, म्हणजे त्यांची रसना ही परमार्थाच्या रंगामध्ये रंगून गेलेली आहे. रामकृष्ण नामी रसना रंगली, अमृत उकळी नाम तुझी. रसना एखाद्या रंगात रंगून जाण्यासाठी त्या विषयाचं दीर्घकाळ सेवन करावं लागतं. एकदा खाल्लं आणि लगेच जीभ लाल झाली असं होत नाही. पान खाणाऱ्यांचं निरीक्षण तुम्ही करा. पान तोंडात टाकल्याबरोबर जीभ लाल होते का? नाही. बराच वेळ बकरीसारखं ते चावत राहतात आणि त्यानंतर त्यांची ती जीभ पोपटासारखी लाल होते. तसं भगवंताचं नित्य नामचिंतन करून भगवत भक्ताची जीभ रंगली. कशाने रंगली? परमार्थाच्या रंगाने रंगून गेली. दुसरा परिणाम झाला. तिसरा परिणाम असा होतो की भगवंताच्या नामाची जी गोडी आहे ती गोडी भगवत भक्ताच्या रसनेला प्राप्त होते. आता ही जी गोडी आहे ती चहाची नाही, ती साखरेची नाही, बासुंदीची नाही, गुळाची नाही. या गोडी समोर सगळे विषय अगदी तुच्छ आहेत. जिव्हे गोड तीन अक्षरांचा रस, अमृत जयास फिके पुढे. अमृत सुद्धा ज्याच्या समोर फिक पडावं अशी अद्भुत गोडी भगवत भक्ताच्या रसना इंद्रियाला प्राप्त होते, म्हणजे त्याची रसना गोडावते. हा तिसरा परिणाम रसना इंद्रियाच्या ठिकाणी होतो. मग आता रसनेचा नियम असा आहे की तिला जर एखादी गोडी मिळाली तर ती गोडी तिला सारखी हवी असते. तुका म्हणे गोड लागे तो तो मागे रसना. जे जे गोड लागतं ते आपण सारखं खातो. ती सारखी खाण्याची जी इच्छा आहे त्याला लांचावणं असं म्हटलं जातं. लांचावले मन लागलिसे गोडी, ते जिवेन सोडी ऐसे झाले. तुका म्हणे वाचा गुणी लांचावली, नरा हे उगली मौन्य मज. म्हणून भगवंताच्या या नामरसासाठी त्यांची रसना लालायित झालेली आहे. मग आता त्यांना भगवंताच्या नामरसाची प्राप्ती होते. मग हे जे नामरस त्यांना जो प्राप्त होतो त्या रसामध्ये त्यांची जीभ अशी ओली चिंब भिजलेली आहे, म्हणजे तिच्यामध्ये आतही रस आहे आणि बाहेरही रस आहे. आता ती कशी भिजलेली आहे हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर गुलाबजाम कसे बनवले जातात त्याचं उदाहरण थोडंसं डोळ्यासमोर घ्या. अनेक महिला आहेत, आपल्याला गुलाबजाम कसे बनवले जातात माहिती आहे. बाजारातून आपण खवा आणतो, खव्यामध्ये काहीच भेसळ करायची नाही, शुद्ध खव्याचे गुलाबजाम करायचे. गोल गोळे आपण करतो आणि त्यानंतर कढईमध्ये तापलेल्या तेलामध्ये ते तळण्यासाठी सोडतो. ते आपण तळत असताना पहिला परिणाम असा होतो की त्या खव्याच्या गुलाबजामच्या ठिकाणी असलेला आंबटपणा, पाण्याचा अंश जळून जातो, म्हणजे ते गुलाबजाम शुद्ध होतात. त्यांच्या ठिकाणी दोष राहत नाही. हा पहिला परिणाम. तसं भगवंताच्या नामचिंतनाने रसनेच्या ठिकाणी दोष राहत नाही, सगळे दोष जळून जातात. हा पहिला परिणाम. त्यानंतर गुलाबजाम तळता तळता त्यांचा रंग बदलायला सुरुवात होते. ते तांबूस रंगाचे होतात, लाल रंगाचे होतात, म्हणजे त्यांचा रंग बदलतो. हा जसा तिथे होणारा परिणाम आहे तसं भगवंताच्या नामचिंतनाने रसना इंद्रियाचा रंग बदलतो, तिला परमार्थाचा रंग चढतो. दुसरा परिणाम, परीक्षितीसारखं कानांचं भाग्य असावं लागतं. बऱ्याच वेळेला आपल्याला भगवंताचं चरित्र सुंदर ऐकण्याची इच्छा होते, म्हणून कथा ऐकायला आपण जाऊन बसतो, पण तिथे भगवंताची कथा बाजूलाच राहते आणि आपलीच व्यथा सुरू होते.
आपलं चरित्र आपल्याला ऐकावं लागतं. म्हणजे चांगल्या पद्धतीने भगवंताची कथा कानावरती पडण्यासाठी त्या पद्धतीचा विरक्त विप्र वैष्णव वक्ता मिळणं दुर्लभ आहे. म्हणजे भगवंताचं हे कथामृत प्राप्त करणं सुद्धा अवघड आहे. मग आता सर्वांना प्राप्त होणारं एक अमृत आहे की जे बसल्या ठिकाणी आपल्याला घेता येऊ शकेल. ब्रह्मचारी असला तर तोही घेईल, वानप्रस्थी असला तर तोही घेईल, गृहस्थी सुद्धा घेऊ शकेल, संन्याशी सुद्धा घेऊ शकेल. प्रत्येकाला घेता येण्यासारखं सोपं अमृत म्हणजे भगवंताचं नामामृत आहे. पण हे सोपं आहे. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी. सर्वापेक्षा हे सोपं आहे. पण सोपं असलं तरी त्याचा प्रभाव कमी आहे असं नाही. हे इतकं महत्वाचं आहे की याच्या जोरावरती बाकीची सगळी अमृत आपल्याला घर बसल्या प्राप्त होऊ शकतात. म्हणजे हे सर्व अमृतांची प्राप्ती करून देण्यामध्ये प्रधान असल्यामुळे हे इतर अमृतांपेक्षा परम आहे, श्रेष्ठ आहे. म्हणून याला परमामृत म्हणायला हरकत नाही. दुसऱ्या बाजूने विचार करा, भगवंत जर अमृत आहे तर त्या अमृताचं मंथन केल्यानंतर अमृताचं जे सार निघेल त्या साराला परमामृत म्हणावं लागेल. तुकोबाराय सांगतायत, भगवंताला देवा तू अमृत स्वरूप आहे, पण तुझं जे सार आहे ते सार आम्हाला पाहिजे. एक वेळेस तुझी प्राप्ती झाली नाही तरी चालेल, पण तुझं जे नाम आहे ते कसं आहे? अमृत सागर नाम तुझे, अमृत सागर नाम तुझे, अमृत सागर नाम तुझे, अमृत सागर नाम तुझे. काय करू मज एक सार, तुझ काय करू मज एक सार, काय करू मज एक सार, तुझ काय करू मज एक सार. अमृत सागर नाम तुझे, अमृत सागर नाम तुझे, अमृत सागर नाम तुझे, अमृत सागर नाम तुझे. तुझ काय करू मज एक सार, अमृत सागर नाम तुझे. भगवंताचं नाम म्हणजे अमृताचा सागर आहे. म्हणून तुकोबारांनी परमामृत हा जो शब्द वापरलाय तो नामामृतासाठी वापरलेला आहे. आणि साधू संत जे अमृत पितात ते अमृत म्हणजे भगवंताचं नामामृत आहे. नामामृत गोडी वैष्णवा लाधली. सगळे वैष्णव भगवंताचं हे नामामृत पितात. मग या नामामृताचा परिणाम या वैष्णवांवरती काय होतो? त्याचा पहिला परिणाम तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरणात परमामृत रसना ओळवणे, 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 परमामृत
रसना ओलावली. तुकोबराय सांगतायत की त्या भगवत भक्ताची रसना नामामृताने ओली झालेली आहे. आता परमामृताने रसना ओली होणं म्हणजे काय, याचा थोडक्यात आपल्याला विचार करत जायचंय. रसना आपल्याही तोंडामध्ये आहे आणि तीही ओली आहे, पण ती परमामृताने ओली नाही, संसाराच्या रसाने ओली आहे. भगवत भक्ताची रसना ही परमामृताने ओली झालेली आहे. आपल्या रसना इंद्रियाचं थोडंसं चिंतन करा. आपल्या तोंडामध्ये जी जीभ आहे त्या जिभेच्या अग्रभागावरती हे रसना इंद्रिय राहतं. इतर इंद्रिय जिंकणं आणि रसना इंद्रिय जिंकणं यांच्यामध्ये अंतर आहे. बाकीची इंद्रिय जिंकण्यासाठी त्यांचे विषय त्या इंद्रियांपासून तोडले की ती इंद्रिय जिंकता येतात. जसं डोळा जिंकायचा आहे तर डोळ्याचा विषय रूप आहे, त्या रूपाला डोळ्यापासून बाजूला करा, म्हणजे डोळ्याने काही पाहू नका, तर डोळा जिंकला जाणार आहे. कानाचा विषय शब्द आहे, शब्द ऐकूच नका, कान जिंकला जाणार आहे. नाकाचा विषय सुगंध दुर्गंध आहे, गंध घेऊच नका, नाक जिंकलं जाणार आहे. त्वचेचा विषय स्पर्श आहे, स्पर्श करूच नका, त्वचा जिंकली जाणार आहे. पण मग आता रसना जिंकायची म्हणून रसनेला जर रसच दिला नाही तर भूक लागल्यानंतर करायचं काय, म्हणजे भूक लागल्यानंतर खावं लागणार, आणि खायचं म्हटलं की त्याचा संबंध रसना इंद्रियाशी येणार. ज्ञानोबराय सांगतात, एरा इंद्रिया विषय तुटे. इतर इंद्रियांपासून विषय तोडता येतो, तैसा नियमू नये रस हटे. तसा नियम रसना इंद्रियाच्या बाबतीत करता येत नाही. का करता येत नाही? जे जीवन हे न घटे येणे विण. त्याच्याशिवाय आपलं जीवन चालूच शकत नाही. म्हणजे जगायचं असेल तर खावं लागणार, आणि खाल्लं की त्याचा संबंध रसना इंद्रियाशी येणार, म्हणजे रसना इंद्रियापासून विषय तोडता येऊ शकत नाही. मग आता रसना इंद्रिय जिंकायचं कसं? कोणी म्हणत असेल नसेल जिंकता येत तर द्या सोडून बाकीची जिंकू, तर तसं नाही. हे रसना इंद्रिय अत्यंत प्रधान आहे. ज्ञानोबराय सांगतायत, जसं एखादं झाड आपल्याला मारायचं आहे, मग झाड मारत असताना बांधावरती झाड आहे, त्याची वरती पानं आपण तोडत राहिलो आणि खालून पाटाचं पाणी त्याच्या मुळाला जर चालूच राहिलं तर ते झाड मरणार आहे का? मरणार नाही. जैसी वरवरी पालवी खुडीजे आणि मुळी उदक घालीजे. मुळामध्ये जर त्याला पाणी भेटत राहिलं तर परिणाम असा होतो, ते जैसे आडवेनी अंगे फाके. ज्ञानोबराय सांगतात, ते खोडामध्ये असं रुंद होतं आणि त्याला सारखे धुमारे फुटत राहतात. त्या पद्धतीने मानसी विषय पोखे रसनेद्वारे, त्याप्रमाणे रसना इंद्रियाच्या द्वारे मनामध्ये विषय वाढत राहतात. मग जर विषय आपल्याला जिंकायचे असतील तर त्याच्यासाठी अगोदर रसना जिंकली पाहिजे, कारण रसना म्हणजे पाटाचं पाणी आहे, आणि ते जोपर्यंत जाणार आहे तोपर्यंत आपल्या इंद्रियांमधली विषयाची लालसा कमी होऊ शकत नाही. मग आता जिंकायचं कसं? बरं, ज्याने रसना जिंकली आहे त्याला जिंकायचं काही शिल्लक राहत नाही. जितम सर्वम जिते रसे. ज्याने रसना जिंकली त्याने सगळं जिंकलेलं आहे. पण मग आता हे रसना इंद्रिय जिंकायचं कसं? तर जे भगवत भक्त आहेत त्या भगवत भक्तांची रसना जिंकली गेलेली आहे. का जिंकली गेलेली आहे? तर त्यांनी या रसनेला जिंकण्यासाठी, या रसनेला एक गोष्ट ही अमृताची आहे, कारण तो अमृत स्वरूप आहे म्हणून. मग आता भगवंताच्या ठिकाणी जर एवढी सगळी अमृत आहेत तर यातील नेमकं परमामृत कोणतं आहे ते थोडंसं शोधलं पाहिजे. भगवंताच्या ठिकाणी सगळी अमृत आहेत, तो अमृत स्वरूप आहे, पण ही सगळी अमृत सर्वांना प्राप्त होणारी आहेत असं नाही. प्रत्येकाचा अधिकारी वेगळा वेगळा आहे. भगवंताच्या चरणाचं अमृत आहे, पण हे चरणामृत मिळतं कोणाला? भगवंताचे चरणच मिळण्यासाठी दुर्लभ आहेत. सोन्याचे पर्वत करवती पाषाण अवघे राणुराण कल्पतरू पर्या दुर्लभ विठोबाचे पाय तेथे हे उपाय नसरती. सोन्याचे पर्वत करता येणं आपल्याला शक्य आहे, राणामध्ये कल्पतरूची लागवड करता येणं शक्य आहे, पण भगवंताचे चरण प्राप्त होणं सोपं नाही. पर्या दुर्लभ विठोबाचे पाय. मग भगवंताचे पाय जर इतके दुर्लभ असतील तर त्या चरणांचं तीर्थ मिळणार कधी?
हे चरणतीर्थ तुम्हा आम्हा सारख्या संसारी जीवांना प्राप्त होणार नाही. हे चरणतीर्थ मिळतं कोणाला? हे चरणतीर्थ मिळतं सर्वभूत हृदय असलेल्या शुकाचार्यांसारख्या महात्म्यांना. नामदेवरायांनी शुकाचार्यांचं चरित्र सांगितलं. त्याला शुकाख्यान असं म्हटलं जातं. त्या चरित्रामध्ये नामदेवराय वर्णन करतात, शुकाचार्य सुंदरवनामध्ये समाधी लावून बसले आणि शुकाचार्यांचे वडील व्यास महर्षी त्यांना चिंता वाटू लागली. आपला मुलगा तरुण आहे आणि तरुण असताना तो गुहेमध्ये जाऊन समाधी लावून बसलाय, पण त्याने कामावरती विजय प्राप्त केलेला आहे की नाही हे पाहिलं पाहिजे. विकार ताब्यामध्ये घेतलेले आहेत की नाही हे पाहिलं पाहिजे. परीक्षा व्हायला पाहिजे, पण परीक्षा घ्यायची कोणी? आपणच परीक्षा घेतली तर लोक विश्वास ठेवणार नाहीत. लोक असं म्हणतील कदाचित मुलासाठी सोपा पेपर काढून पास करून घेतला असेल. मग आता परीक्षा घ्यायची कोणी? व्यास महर्षींनी इंद्राला सांगितलं, माझा मुलगा सुंदरवनामध्ये बसलाय, पण तो काम विजयी झालेला आहे की नाही याची परीक्षा घ्यायची आहे. इंद्र म्हटला, त्याच्यामध्ये काय अवघड आहे? हा तर माझ्या फार आवडीचा विषय आहे. नको म्हणत असताना मी अनेकांच्या परीक्षा घेत असतो आणि अनेकांना नापास करत असतो. तुम्ही जर म्हणत असाल तर तुमच्या मुलाची ही परीक्षा घ्यायला मी तयार आहे. इंद्राने रंभेला बोलावलं आणि सांगितलं, सुंदरवनामध्ये जायचं. तिथे व्यासांचे चिरंजीव समाधी लावून बसलेत, त्यांचा तपोभंग करायचा. रंभा म्हटली, त्यामध्ये काय अवघड आहे? आजपर्यंत 60 हजार वर्ष वय असलेल्या विश्वामित्रांसारख्यांचा तपोभंग मी केलाय. हा तर तरुण आहे, आत्ता जाते आणि नापास करून येते. रंभेने शृंगार केला. सुंदरवनामध्ये ती आली, पण त्या वनामध्ये उतरल्यानंतर तिच्या लक्षामध्ये आलं, इथलं वातावरण काहीतरी वेगळं आहे. शुकाचार्यांच्या समाधीच्या प्रभावाने त्या रानामध्ये राहणारी सगळी हिंस्र श्वापद अगदी मैत्रभावाने राहत होते. एकत्र राहत आहेत. जिकडं तिकडं आनंदाचं वारं वाहत आहे. गुहेमध्ये पाहिल्यानंतर लक्षात आलं, शुकाचार्य समाधी लावून बसलेले आहेत. रंभा गुहेमध्ये गेली आणि तिने मंजूळ आवाजामध्ये गीत गायला सुरुवात केली. वेगळे वेगळे राग आलवतीये. तिला असं वाटतंय की आपले शब्द ऐकून हे उत्थित दशेवरती येतील, माझ्याशी काहीतरी बोलतील आणि मग यांना फसवता येईल. पण रंभेचं ते सगळं गाणं चालू आहे, पण शुकाचार्य डोळे उघडायला तयार नाहीत. मग रंभेने नृत्य करायला सुरुवात केली. नाना रंभे चेनी नाचणे, शुक नुठेची कंदर्पे. रंभा नाचतीये, पण शुकाचार्य मात्र समाधीतून बाहेर येत नाहीत. शेवटी रंभा थकली आणि तिने विचार केला की व्यर्थ नाचण्यापेक्षा हे जेव्हा डोळे उघडतील त्याची आपण वाट पाहू. म्हणून तिथे बसून राहिली. शुकाचार्यांची ध्यान मुद्रा पूर्ण झाली आणि ध्यान मुद्रा पूर्ण झाल्यानंतर शुकाचार्यांनी अंतःकरणामध्ये जाणलं की आपल्या वडिलांना कोणती चिंता निर्माण झाली. त्यांनी परीक्षा घेण्यासाठी कोणाला सांगितलंय आणि त्याने परीक्षा घेण्यासाठी इथे कोणाला पाठवलंय, हे सगळं अंतःकरणामध्ये जाणून मग शुकाचार्यांनी डोळे उघडले तर बाहेर दमलेली रंभा आहे. शुकाचार्यांनी रंभेला विचारलं, तू कोण आहे? तिने सांगितलं, मी देवकन्या आहे. मग इथे कशासाठी आली? रंभेने सांगितलं, इथून अरण्यातून प्रवास करताना माझं लक्ष तुमच्याकडे गेलं आणि मला तुमची दया आली. शुकाचार्य म्हटले, माझी दया यावी असं काय आहे? रंभेने सांगितलं, आता दुपारची वेळ झालेली आहे, भूक लागल्यानंतर काहीतरी अन्न खाल्लं पाहिजे आणि जवळपास तर काहीच अन्न नाही. मग भूक लागल्यानंतर तुम्ही काय खाल? मला तुमची काळजी वाटतीये. तुम्ही जर माझ्याबरोबर जर आलात तर पंचपक्वान्नांचं भोजन मी तुम्हाला खाऊ घालेल, षडरसाचं भोजन मी तुम्हाला देईल, माझ्याबरोबर चला. मोठा संवाद आहे. शुकाचार्यांनी सांगितलं, ऐक, तू ज्या विषयाचं मला प्रलोभन देतीये तो षडरसाचा आहार माझा आहारच नाही, मी ते खातच नाही. मी काय खातो ते ऐक. म्हणसे षडरस भोजन तरी हरिचरणी नित्यामृतपान, करोणी तृप्त झाले मनामरत्व पावले. तू मला षडरसाच्या भोजनाचं प्रलोभन देत असशील तर तो माझा आहार नाही. मग माझा आहार काय? नित्य हरिचरणी अमृतपान. मी भगवंताच्या चरणाचं अमृत रोज पितोय, त्याचा परिणाम माझ्यावरती असा झालाय, करोणी तृप्त झाले मन अमरत्व पावले. मी तृप्त झालोय आणि मी अमर भावाला प्राप्त झालेलो आहे. म्हणजे भगवंताचं चरणामृत शुकाचार्यांसारख्या महात्म्यांना मिळणार आहे. मग आता भगवंताच्या नेत्रामृताचा विचार करा.
भगवंताच्या नयनांमधून अमृताचा वर्षाव होतोय. पण आता हे अमृत मिळण्यासाठी भगवंताने आपल्याकडे पाहायला पाहिजे. आपल्या घरातले आपल्याकडे चांगल्या दृष्टीने पाहत नाहीत. भगवंत आपल्याकडे कधी पाहणार? त्याची अमृत दृष्टी आपल्यावरती कधी पडणार? भगवंताने आपल्याला पाहावं याच्यासाठी आपलं काहीतरी भाग्य असलं पाहिजे. भगवंताच्या नेत्रामृताची प्राप्ती होते कोणाला? ती अर्जुनासारख्या भक्तांना होते. जेव्हा भगवंत अर्जुनाकडे पाहतात तेव्हा ज्ञानोबाराय सांगतात भगवंताचं पाहणं कसं आहे. अमृताची बोतली की प्रेमाची पिवणे मातली, अर्जुन मोही गुंतली निघोणीने. भगवान जेव्हा अर्जुनाकडे पाहतात तेव्हा अर्जुनावरती नेत्रामधून अमृताचा वर्षाव करतात. आता अर्जुनाला हे अमृत प्राप्त होतंय कारण अर्जुन भाग्यवान आहे. किती भाग्यवान आहे? ज्ञानोबाराय सांगतात सगळ्या त्रैलोक्याचं भाग्य एकत्र केल्यानंतर जेवढं भाग्य जमा होईल तेवढं भाग्य एकट्या अर्जुनाचं आहे. त्रिभुवनाची या दैवा आयतनु झाला म्हणजे तिन्ही लोकातील भाग्याचा तो आश्रयस्थान आहे. एवढं भाग्य आपल्याकडे कुठून येणार? आपलं भाग्य काय आहे ते आपल्याला कळतंय. जेथे जावे तेथे कपाळ सरीसे. नेहमी आपलं भाग्य आपल्याला कळतंय. ज्योतिषाने सांगण्याची काही गरज नाही. मग हे भगवंताचं नेत्रामृत आपल्याला कधी मिळणार? मिळू शकत नाही. भगवंताच्या अधरामृताचा विचार करा. भगवंताच्या ओठावरती भगवंताने वेणू ठेवलेला आहे आणि त्या वेणूला भगवान जेव्हा फुंकतात तेव्हा हे होटामधलं अमृत त्या वेणूमध्ये प्रविष्ट होतं. म्हणजे त्या बासरीला हे ओठामधलं अमृत प्राप्त होतंय. आता बासरीला अमृत प्राप्त होतंय त्याचं कारण आहे की ही बासरी आतून सगळी रिकामी झालेली आहे आणि आपण आतून सगळे भरलेलो आहोत. एकमेकांच्या रागद्वेषाने आणि आकसाने आपण इतके आतून गच्च आहोत की आपल्याला भगवंताने स्वीकारणं फार अवघड गोष्ट आहे. भगवंताने वेणूला ओठावरती ठेवलंय आणि त्या वेणूमध्ये भगवंताचं अधरामृत जातंय. नामदेवरायांचा एक गोड अभंग आहे. नामदेवरायांनी त्या पाव्याला पकडला आणि त्याच्याबरोबर भांडायला सुरुवात केली. हे पाव्या, मागच्या जन्मामध्ये तू काय पुण्य केलं होतं मला सांग. भगवंताच्या 16,108 राण्या आहेत पण त्यांना सुद्धा जे सुख मिळत नाही ते सुख तुला एकट्याला मिळत आहे. भगवान तुला नित्य ओठावरती ठेवतायत. ही जागा कोणालाच मिळत नाही. तू काहीतरी साधना केली असेल. मग ही साधना काय केली ते मला सांग. कारण अधरामृत तू एकटाच पितोय. त्यामुळं मला सांग. अधरीचे अमृत सेविसी एकदा रे. अधरीचे अमृत सेविसी एकदा रे. काय पुण्य केले नो पावया. काय पुण्य केले नो पावया. अधरीचे अमृत अधरीचे अमृत
सेविसी एकला रे, काय पुण्य केले नेनो रे पावया. हे पाव्या, तू काय पुण्य केले ते मला सांग, कारण तू हे एकटा अमृत पितोय. म्हणजे अधरामृताची प्राप्ती पाव्याला होतीये, तुम्हा आम्हाला त्याची प्राप्ती होत नाही. भगवंताच्या ज्ञानामृताचा विचार करा, विस्तार मोठा आहे. भगवंताचं ज्ञानामृत सहजासहजी प्राप्त होणार नाही. भगवंताचं ज्ञान मिळवण्यासाठी अगोदर अधिकार मिळवावा लागतो. भगवत पूज्यपाद श्रीमद शंकराचार्य विवेक चूडामणीमध्ये सांगतायत, अधिकारीणाम आशास्ते फलसिद्धीर विशेषतः. फळाची सिद्धी व्हावी असं जर वाटत असेल तर त्याच्यासाठी अगोदर अधिकार मिळवावा लागतो. आणि ज्ञानाचा अधिकारी सगळ्यात अवघड आहे. फळ जेवढं मोठं, अधिकारी तेवढा मोठा. ब्रह्मज्ञान प्राप्त करायचं म्हटल्यानंतर अंतःकरण शुद्ध असलं पाहिजे, एक विवेक असला पाहिजे, वैराग्य असलं पाहिजे, समाधी षटक संपत्ती असली पाहिजे, मुमुक्षुत्व असलं पाहिजे. त्यानंतर श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ परमकृपाळू श्रीगुरूंची भेट झाली पाहिजे, त्यांची सेवा घडली पाहिजे. आणि मग ते तत्वमसी महावाक्याचा उपदेश करणार, त्याने आपल्याला ज्ञान होणार. म्हणजे आता हे ज्ञान प्राप्त करण्यासाठी सुरुवातच विवेक वैराग्यापासून आहे. रोज घरामध्ये बसून हे विवेक वैराग्य कुठून प्राप्त होणार? म्हणजे ज्ञान मार्गाचा अधिकारी अवघड आहे. हे ज्ञानामृत प्राप्त करणंही अवघड आहे. आता भगवंताच्या कथामृताचा विचार करा. भगवंताची सुरस कथा, भगवंताचं दिव्य चरित्र, भगवंताच्या गुणांचं संकीर्तन कानावरती पडण्यासाठी कानांचं सुद्धा भाग्य असलं पाहिजे. तेथे ओळली मंगळे. तुकोबराय सांगतायत की त्याच्या दिशेने सगळ्या मंगल गोष्टी येऊन वळतात. वळणं म्हणजे ज्याप्रमाणे समुद्रावरती ढग निर्माण होतात आणि ते ढग वाऱ्याच्या दिशेने वाहायला सुरुवात होते. जिकडं वारं असेल तिकडे ढग वाहत जातात, डोंगरांना जाऊन आडतात आणि त्या डोंगरांवरती मुसळधार पाऊस पडतो. डोंगरावरती पाऊस पडतो पण फायदा सगळ्या जगाला होतो. तसा हा भगवत भक्त जिथे बसलेला आहे त्या ठिकाणी सगळे मंगलाचे ढग जमा होतात. पहिलं मंगल कशाला म्हणतात हेच थोडं समजून घेतलं पाहिजे, कारण हा मंगल शब्द आपल्याला फक्त एवढ्या विधीपुरताच ऐकायला येतो. शुभमंगल एवढाच एक मंगल आपल्याला माहिती आहे. मंगल शब्दाचा अर्थ आहे मंगम शुभम लातीती मंगलम, जे आपल्या जीवनामध्ये कल्याण आणतं, भगवंताची प्राप्ती करून देतं, त्याला मंगल म्हटलं जातं. मग आता कोणत्याही गोष्टीमध्ये समजा लग्न झालं आणि त्याच्यानंतर त्याचं भजन परमार्थ जर कमी होत असेल तर त्या लग्नाला मंगल म्हणायचं नाही, ते अमंगल आहे. लग्न झालं आणि पंढरपूरची वारी बंद झाली तर ते मंगल झालं की अमंगल झालं? अमंगल आहे. मुलगा झाला आणि घरातला हरिपाठ बंद झाला, तो मंगल आहे का अमंगल आहे? अमंगल आहे. भरपूर पैसे आले आणि गळ्यातली माळच काढून टाकली, मंगल आहे का अमंगल आहे? अमंगल आहे. यापेक्षा गोष्टी वाईट घडल्या तरी चालतील, पण भगवंताचं भजन जर वाढत असेल तर तो दुष्काळ सुद्धा मंगल आहे. बरे झाले देवा निघाले दिवाळी, बरिया दुष्काळी पिढा गेली. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी मंगल कधी ठरतात? भगवंतापासून जर आपण लांब चाललो तर ते अमंगल आहे, आणि भगवंताच्या आपण जर जवळ चाललो तर ते मंगल आहे.
म्हणून या भगवत भक्ताच्या दिशेने सगळ्या मंगल गोष्टी म्हणजे भगवत प्राप्तीची सगळी साधनं, सगळी दैवी संपत्ती त्याच्या आश्रयाला येऊन राहते. तो जिथे राहिलेला आहे त्या सगळ्या देशामध्ये आनंदाचा वर्षाव चालू होतो. महाभारतातला एक प्रसंग आहे. कौरव आणि पांडवांमध्ये द्यूत खेळलं गेलं. कपटाने पांडवांना पराभूत केलं गेलं आणि पांडवांच्या वाट्याला 1 वर्ष 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास आला. पांडवांनी 12 वर्षाचा वनवास पूर्ण केला आणि 1 वर्षाच्या अज्ञातवासाला सुरुवात झाली. अज्ञातवासाचा नियम असा होता की लोकांमध्ये, नगरामध्ये, देशामध्ये राहायचं, पण अज्ञात अवस्थेमध्ये राहायचं. आपण पांडव आहोत असं कोणाला कळता कामा नये, वेश बदलून राहायचं. दुर्योधनाने ही अट यासाठी घातली होती की पांडवांनी कितीही रूप बदललं तरी पांडव ओळखले जाणार. भीमाने कितीही रूप बदललं तरी भीम बाजारामधून चालला तर त्याला लहान थोडं करता येणार आहे, तो कुठूनही दिसणारच आहे. म्हणजे यांना पकडणं सोपं आहे. म्हणून अज्ञातवासाची वाट दुर्योधन पाहतोय. अज्ञातवास सुरू झाला. सगळे गुप्तहेर पाठवले पांडवांना पकडण्यासाठी. अज्ञातवासाचं वर्ष संपत यायला सुरुवात झाली. अगदी 2-3 महिने राहिले पण पांडव काही सापडेना. दुर्योधन भयभीत झाला. काहीतरी करून पांडव सापडले पाहिजेत, त्यांचा पत्ता कसा तरी मिळवला पाहिजे. भीष्माचार्यांच्या जवळ गेला, दर्शन घेतलं आणि सांगितलं, महाराज जास्त काही तुम्हाला विचारणार नाही, पांडवांचा अज्ञातवास सुरू झालेला आहे. भीष्माचार्य म्हटले, मला माहिती आहे, मग आपण मला फक्त एवढंच सांगा, पांडव कोणत्या देशात राहतात. भीष्माचार्य म्हटले, राजा अरे पांडव कोणत्या देशात राहतात हे ओळखणं अगदी सोपं आहे. दुर्योधन म्हटला, हे जर सोपं आहे तर 7-8 महिन्यापासून आमच्या सेनेला का ते सापडत नाहीत, कसं सोपं आहे सांगा. भीष्माचार्यांनी सांगितलं, ऐक, हे जे पांडव आहेत ते भगवंताचे भक्त आहेत, नित्य भगवंताचं नामचिंतन करतात. पहाते पांडव अखंड वनवासी परित्या देवासी आठविती. नित्य भगवंताचं नामचिंतन करत असल्यामुळे हे पांडव ज्या देशामध्ये राहतात त्या देशावरती यांचा परिणाम होतो. पांडव जिथे राहतात तिथे कोणतंही अमंगल घडत नाही. नद्या 12 महिने वाहतात, झाडांना फळं फुलं लागलेली राहतात. 4ही वर्ण, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र 4ही वर्ण आपापल्या आश्रम धर्माचं तंतोतंत पालन करतात. हिंसा कोणी करत नाही, हत्या करत नाही, स्वैराचार करत नाही, खोटं बोलत नाही. सामान्य जीवापासून ते मोठ्यातील मोठ्या जीवापर्यंत प्रत्येक जीव आनंदामध्ये राहतो. हा पांडवांचा त्या देशावरती होणारा परिणाम आहे. तुकोबाराय सांगतायत, भगवत भक्त जिथं राहतात तिथे वृष्टी केली जळे आनंदाच्या, आनंदाचा वर्षाव होतो. जगामध्ये आज आपल्याला जो आनंद पाहायला मिळतोय तो आपल्या भाग्याने नाही. ज्ञानोबराय, तुकोबराय, सावता महाराज, गोरोबा काका, नाथ महाराज, नामदेवराय आदी करून सर्व संतांनी केलेलं भजन आणि त्यांचं नित्य चालू असलेलं भजन, त्या भजनाचा परिणाम हा आहे की या विश्वामध्ये आनंदाचा वर्षाव होतोय. म्हणजे भगवत भक्ताचा जगावरती होणारा परिणाम आहे. लोक म्हणू लागले, महाराज तुम्ही जगावरती होणारा परिणाम सांगितला, मनावरती सांगितला, रसनेवरती सांगितला, पण हे भगवत भक्त अमृत पितात आणि नामामृत जर अमृत आहे तर हे अमृत पिल्यानंतर ते अमर होतात का? कारण अमृत त्याला म्हटलं जातं जे पिल्यानंतर मनुष्य अमर होतो. तुकोबराय सांगतायत, भगवंताचं हे परमामृत ते पिऊन त्यांच्या या देहामध्ये ब्रह्मरस ओतला जातो आणि ब्रह्मरस ओतल्यामुळे त्यांच्या इंद्रियांमध्ये सुद्धा ब्रह्मरस पोहोचतो. ब्रह्म जसं अविनाशी आहे, नित्य आहे, शाश्वत आहे, त्याप्रमाणे भगवत भक्ताचा देह सुद्धा अविनाशी होतो, अमर होतो, शाश्वत होतो. अभंगाच्या 3ऱ्या चरणात सकळ इंद्रिय झाले ब्रह्मरूप, सकळ इंद्रिय झाले ब्रह्मरूप, सकळ इंद्रिय झाले ब्रह्मरूप, सकळ इंद्रिय झाले ब्रह्मरूप, सकळ इंद्रिय झाले ब्रह्मरूप.
ब्रह्मरूप सकळ इंद्रिय झाले ब्रह्मरूप सकळ इंद्रिय झाले ब्रह्मरूप होतले स्वरूप माझे दया होतले स्वरूप माझी दया सकळ इथे ओळी सकळ इथे ओळी मंगळ ओळले स्वरूप माझी ओळले स्वरूप माझी सकळ इथे ओळले मंगळे सकळ इथे ओळले सकळ इंद्रिये झाली ब्रह्मरूप. तुकोबराय सांगतायत भगवत भक्ताची सगळी इंद्रिय ब्रह्मस्वरूप झालेली आहेत. मग ब्रह्म जसं अविनाशी आहे तसाच त्याचा देह सुद्धा अविनाशी होतो. म्हणजे त्या देहाला मरण स्पर्श करत नाही. ते अमर भावाला प्राप्त होतात या कायेसह. कोणाची काया ब्रह्मस्वरूप झाली इत्यादी गोष्टींचा विचार करून पुढचं चरण पाहून आपल्याला थांबायचंय. पण तत्पूर्वी एकदा भगवंताचं भजन करा. विठोबा सकळ इंद्रिये झाली ब्रह्मरूप. तुकोबराय सांगतायत भगवत भक्ताची इंद्रिय ब्रह्मस्वरूप होतात, परमात्म स्वरूप होतात, अमर होतात. कोणाची इंद्रिय ब्रह्मस्वरूप झाली? पहिलं उदाहरण आपण पहा. हिरण्यकश्यपूच्या पोटी जन्माला आलेले भक्त श्रेष्ठ प्रल्हादजी. प्रल्हादजी हिरण्यकश्यपूच्या पोटी जन्माला आले, पण आईच्या उदरामध्ये असतानाच देवर्षी नारदांचा उपदेश ग्रहण झाला आणि नारायण नामाच्या विषयी नैसर्गिक प्रेम निर्माण झालं. जन्माला आल्यापासून भगवंताचं नित्य नामचिंतन करतायत, नित्य नामामृत पितायत. थोडंसं वय वाढल्यानंतर प्रल्हादांना शंड आणि अमरकाच्या पाठशाळेमध्ये टाकलं गेलं.
पण तिथे सुद्धा प्रल्हादजींनी सगळ्यांना जमा करायचं आणि भगवंताच्या नामचिंतनाविषयी सगळ्यांना प्रवृत्त करायचं। सगळ्यांना जमा करून प्रल्हादजी सांगायचे, सगळी दैत्याची मुलं आहेत, पण त्यांना जमा करायचं आणि सांगायचं आपल्याला लपाछपी खेळायची आहे। सगळे दैत्याची मुलं म्हणायची, लपाछपी हा खेळ आम्हाला माहीत नाही, कसा आहे तू सांग। प्रल्हादजींनी सांगायचं, एक लपतो आणि बाकीचे लपतात, एक त्यांना शोधतो, पुन्हा ते सापडल्यानंतर त्यातला जो अगोदर सापडेल त्याने पुन्हा बाकीचे लपलेल्यांना शोधायचं। पण ही लपाछपी अनादी काळापासून सुरू झालेली आहे। जीव आणि ब्रह्मामध्ये लपाछपी खेळायचं ठरलं। अगोदर ब्रह्माने विचारलं, कोण लपणार? सगळे जीव म्हटले, आम्ही लपतो, तुम्ही शोधा। सगळे जीव जाऊन ब्रह्माच्या पोटामध्ये जाऊन लपले। भगवंताने ब्रह्मांड प्रगट केलं, सगळ्या जीवांना सापडवलं। सापडवल्यानंतर भगवान म्हटले, आता तुम्ही सगळे सापडले, आता मी लपतो, तुम्ही शोधा। भगवंताने ब्रह्मांड निर्माण करून त्या ब्रह्मांडामध्ये भगवान परमात्मा जाऊन लपला। आता आपल्याला त्याला शोधायचंय। प्रल्हादजी सगळ्या मुलांना सांगतायत। मुलं विचारतायत, मग कसं शोधायचं? प्रल्हादजींनी सांगितलं, त्याला जोराने हाका मारल्या की तो प्रगट होतो, म्हणून त्याला शोधण्यासाठी सोपा मार्ग आहे। त्याच्या नावाने जोर जोराने अट्टहास करायचा, हाका मारायच्या। सगळी शाळा नारायण नामाने अशी गरजून उठायची। हे बाहेर असलेले अध्यापक धावत यायचे, यांना आपण काय सांगितलंय आणि हे कोणाचं नामचिंतन करतायत? म्हणून वेगळ्या वेगळ्या पद्धतीने दैत्यपुत्रांना भगवान प्रल्हादजी भगवंताचं नामचिंतन करून घेतात। शेवटी प्रकरण हिरण्यकश्यपूपर्यंत गेलं। हिरण्यकश्यपूने एकदा समज दिली, प्रल्हादजींनी ऐकलं नाही। शेवटी दुसऱ्यांदा जेव्हा विचारलं तेव्हा हिरण्यकश्यपूचा पारा चढला आणि हिरण्यकश्यपूने सांगितलं, हा जरी माझा असला तरी याला जिवंत ठेवायचं नाही। प्रल्हादजींना मारण्याचा आदेश निघाला आणि सगळे सैन्य, सगळे दैत्य हातामध्ये तीक्ष्ण हत्यारं घेऊन प्रल्हादांच्या देहावरती तुटून पडले। जिथं मारल्यानंतर मनुष्य मरतो अशा मर्मस्थानामध्ये सगळी हत्यारं घुसवायला सुरुवात झाली, पण प्रल्हादजींच्या इंद्रियांना कोणतीच इजा झाली नाही। सगळा देह परब्रह्म स्वरूप झालाय, अविनाशी झालाय, अमर झालाय। उकळत्या तेलामध्ये टाकलं, उंच कड्यावरून खाली फेकलं, मदोन्मत्त हत्तीच्या पायी तुडवलं, विष पाजलं, कृत्या उत्पन्न केली, अंधाऱ्या कोठडीत ठेवलं, अनेक प्रयत्न केले, पण देहाला काहीच झालं नाही। कारण हा देह भगवंताच्या नित्य नामचिंतनाने अमर भावाला प्राप्त झाला होता। सकळ इंद्रिये झाली ब्रह्मरूप। दुसरं उदाहरण सांगायचं झालं तर जगद्गुरु तुकोबरायांचं पहा। तुकोबराय भगवंताचं नित्य नामचिंतन करतायत आणि त्या नामस्मरणाचा कायेवरती परिणाम असा झाला की ही नश्वर काया सुद्धा ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी भाग्य तरी ऋणी देवायसा। ही सगळी काया तुकोबरायांची दैदिप्यमान झाली। कायेमधून जिकडे तिकडे प्रकाश फाकतोय, परब्रह्म स्वरूप काया झाली। मग ही काया काळाच्या तावडीमध्ये गेली नाही, तर स्वतः भगवंत या दिव्य देहाला नेण्यासाठी आले। प्रयाण काळी देवी विमान पाठविले, कळीच्या काळा माझे अद्भुत वर्तविले। मानव देह घेऊन निज धामा गेले, निळा म्हणे सकळ संता तोषविले। हा देह परब्रह्म स्वरूप होतो, हे भगवंताच्या परमामृताचं सामर्थ्य आहे, म्हणूनच त्याला परमामृत म्हणायचं। म्हणून भगवंताचे जे भक्त आहेत ते हे परमामृत पिऊन परब्रह्म स्वरूपाला प्राप्त होतात। मग आता परब्रह्म स्वरूपाला प्राप्त झाल्यानंतर हे जे भक्त आहेत ते फक्त भक्त राहत नाहीत, ते भक्तांचे राजे होतात। हे समस्त ही श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा ओतला भावो, असा सर्वत्र ब्रह्मबोध प्रतितीला आल्यामुळे हे भगवत भक्त इतके सामर्थ्यशाली होतात की स्वतः भगवान सुद्धा त्यांचा दास होऊन त्यांची सेवा करण्यासाठी येतो। नाथ महाराजांच्या घरी भगवान श्रीकृष्ण परमात्मा श्रीखंड्याच्या रूपाने 36 वर्ष येऊन नांदले की नाही? नांदण्यासाठी भगवान येतो, म्हणजे भगवत भक्ताच्या आहाराचा भगवंतावरती होणारा हा परिणाम आहे। भगवंत नांदण्यासाठी येतात। नांदणं कशाला म्हटलं जातं? मुलगी जर माहेरीच राहिली तर तिला नांदणं म्हणत नाही, ती सासरी राहून सासरच्यांच्या आज्ञेमध्ये जेव्हा राहते तेव्हा तिला नांदणं म्हटलं जातं। भगवान परमात्मा भक्ताच्या नामचिंतनाने इतका प्रसन्न होतो की तो वैकुंठामध्ये राहत नाही,
नाहं वसामि वैकुंठे योगिनां हृदये रवौ मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद तो मी वैकुंठी नसे एक वेळ भानुबिंबीही न दिसे वरी योगियांची मानसे उमरडोणी जाय परे तयापाशी पांडवा हरपला गिवसावा जेथ नाम घोष बरवा करती ते माझे वसे सदा देव भगवान परमात्मा तिथेच राहतो हरी सदा वसे तत्र यत्र भागवता जनाः गायन्ति भक्तिभावेन हरिर्नामैव केवलम वसे तेथे देव सदा सर्व काळ करीते निर्मळ नामघोष म्हणून भगवान परमात्मा तिथेच राहतात जिथे भक्त भगवंताचं भजन करतात। भगवान नाथ महाराजांच्या घरी राहिले द्वारकेमध्ये एका ब्राह्मणाने धरणं धरलं भगवंताच्या प्राप्तीसाठी। भगवान त्याच्या स्वप्नात गेले आणि सांगितलं सध्या मी द्वारकेमध्ये नाही, तुला जर माझी भेट घ्यायची असेल तर पैठण क्षेत्रामध्ये ये, मी तिथे नाथांच्या घरी श्रीखंड्याच्या रूपाने राहतोय। तो ब्राह्मण द्वारकेवरून निघाला पैठण क्षेत्रामध्ये आला, नाथांच्या घरी येणार भगवंताला कळलं, भगवान अदृश्य झाले आणि मग तो नाथांकडे जाऊन म्हणू लागला महाराज तुमच्या घरी जो श्रीखंड्या राहतोय तो दुसरा तिसरा कोणी नसून द्वारकाधीश भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहे। नाथ महाराजांनी डोळे उघडले, डोळ्यांमधून अश्रू वाहू लागले, भगवान माझ्यासाठी इथपर्यंत आले, एवढी सेवा भगवंताने केली। भगवंताला शोधतायत भगवान सापडेना, शेवटी गिरिजा मातेने नाथ महाराजांनी आक्रंदन केलं, भगवान प्रगट झाले, कृष्ण रूपामध्ये नाथ महाराजांना दर्शन दिलं, ब्राह्मणालाही दर्शन दिलं। तुकोबाराय सांगतात भगवान परमात्मा सापडण्याचं निसंदिग्ध ठिकाण म्हणजे भगवत भक्ताचं राहणं आहे। जिथे भक्त आहे तिथेच देव आहे, म्हणून जर आपल्याला देवाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर भगवंताचं नित्य नामामृत पिणारा भक्त जर दिसला तर समजून चालायचं देव त्याच्याच मागे पुढे आहे, यामध्ये कोणताच संदेह नाही।
जेथे वसे भक्तराव तेथे नांदे देव संदेह नाही. भगवत भक्ताच्या आहाराचा त्यांच्यावरती जगावरती देवावरती होणारा परिणाम आपण पाहिला. म्हणून भगवत भक्त ज्याचा आहार घेतात ते भगवंताचं नामामृत आपल्याला सुद्धा आहारामध्ये घेता यावं, म्हणजे नित्य आपण सुद्धा त्यांच्यासारखंच नामचिंतन करावं अशी एक प्रार्थना त्यांच्या चरणी करू. झालेली सगळी सेवा परमात्मा पंढरीनाथाच्या चरणी समर्पित करू. सर्व ग्रामस्थ, आंबेशिव सर्व ग्रामस्थ आदी करून सर्व भाविक भक्त वारकरी मंडळी, आमची सगळी ज्येष्ठ श्रेष्ठ गुणीजन मंडळी अतिशय सुंदर पद्धतीने सात संगत, अत्यंत सुंदर वातावरण. पण या सगळ्या वातावरणामध्ये फक्त वेळेचीच आपल्याला असलेली कमतरता, त्यामुळे झालेली सगळी सेवा या ठिकाणी थांबवू आणि या ठिकाणी सेवेला पूर्णविराम देऊ. किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन हे सिद्धी गेले, माझे जे उरले पायी कपट. ज्ञानेश्वर जय जय